नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पुलाची शिरोलीत तरुणाकडून बेकायदेशीर पिस्तूल जप्त, एमआयडीसी पोलिसांची कारवाई. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सांगलीतील एका 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून लोखंडी पिस्तूल आणि एक मॅगझिन असा ऐवज जप्त करण्यात आलाय. प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ अंकुर विद्यालयाच्या बाजूला दिनांक 17 मार्च रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पुलाची शिरोली येथे एक संशयास्पद तरुण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून राजवर्धन आनंदराव पाटील वय 21 राहणारा आंबा चौक कुपवाड रोड सांगली याला ताब्यात घेतलं. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना बेकायदेशीररित्या बाळगलेली गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि एक मॅगझिन मिळून आली. या मुद्देमालाची किंमत सुमारे 30,000 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. राजवर्धन पाटील याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 3(1)25 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 122 नुसार गुन्हा रजिस्टर नंबर 88/2026 दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार सुहास मधुकर संगपाळे यांनी फिर्याद दिली आहे. ही कारवाई शिरोली एमआयडीसी पोलीस व अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स कोल्हापूर आणि पुणे पथकाने केली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, सहाय्यक फौजदार शेंगाळ, अनिल पास्ते, पोलीस हवालदार माने, पवार, पाटील, गवळी आणि बेंद्रे यांचा समावेश होता. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.